नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या YouTube चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे सेवक मंडलिक अकॅडमी। आज आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा क्रमांक 4 पर्यावरणीय व्यवस्थापन याचा लेक्चर नंबर 4 बघणार आहोत। तत्पूर्वी आपण 3 लेक्चर या धड्याचे कंप्लीट केलेले आहेत। आजचं आपलं शेवटचं लेक्चर आहे आणि हे लेक्चर झाल्यानंतर हा धडा संपणार आहे आपला। याच्यापूर्वी देखील आपण 3 धडे संपवलेले आहेत। जर तुम्ही चॅनल वरती नवीन आहात तर चॅनलच्या प्लेलिस्ट वरती जाऊन तुम्ही बघू शकता। चला तर आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात। धडा क्रमांक 4 लेक्चर नंबर 4। ओके, आता आपल्याला आज बघायचं आहे, आजचं लेक्चर छोटं होणार, ज्यादा काय मोठं नाही। आजच्या लेक्चर मध्ये पर्यावरणाविषयी शिकायचं आहे। पर्यावरणाचं संवर्धन कसं केलं पाहिजे, पर्यावरणामध्ये जीवशास्त्र कसं यूज होतंय, म्हणजे कसं उपयोगी ठरतं, हे सगळं आपण बघितलं होतं। आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला पर्यावरणात माझी काय भूमिका असेल आणि पर्यावरणाचं आपण संवर्धन कसं केलं पाहिजे हे सगळं बघायचंय। ओके, मग आता आपल्याला सांगितलं इथं पर्यावरणात माझी भूमिका काय असेल, तर इथे दिलेलं हे नुसतं वाचायचंय, पेपरला याच्यावरती काय प्रश्न विचारला जात नाही। ओके, मग इथं काय सांगितलंय, पर्यावरणात माझी भूमिका काय। मग पर्यावरणात माझी भूमिकेचा प्रसार कसा केला जातोय। समजा आपल्याला आपली भूमिका माहित आहे, पर्यावरणात आपली भूमिका काय असली पाहिजे किंवा काय, पण इतर लोकांना माहित नाही, तर आपण याचा प्रसार कसा करू शकतो किंवा जनजागृती कशी करू शकतो आपल्याला सांगितलंय। पर्यावरणाविषयी आपल्याला सांगितलंय शिक्षण दिलं पाहिजे। मग पर्यावरण जर आहे तर आपण वाचू शकतोय, म्हणजे पर्यावरणातून आपल्याला ऑक्सिजन भेटू शकतोय। ओके, इतकं सारं सांगितलं तरी पण जमतंय। त्याच्यानंतर लोकांना मार्गदर्शन केलं पाहिजे। त्याच्यानंतर सांगितलंय लोकांमध्ये जागृती केली पाहिजे, लोकांनी त्याचं अनुकरण केलं पाहिजे। संघटन म्हणजे संघटना तयार केली पाहिजे लोकांना पर्यावरणाविषयक शिक्षण देण्यासाठी। त्याच्यानंतर आपण लोकांना असं सांगू शकतोय की तुम्ही प्रत्यक्ष कसं सहभाग नोंदवू शकताय, जेणेकरून पर्यावरणात माझी भूमिका काय आहे याचा प्रसार होईल। त्याच्यानंतर काय सांगितलंय, निर्मिती, पर्यावरणात माझी भूमिका, याच्यामध्ये माझी निर्मिती काय असेल, म्हणजे मी काय काय करू शकतोय। ओके, पर्यावरणामध्ये हानी झालेल्या घटकांचे पुनरुज्जीवन करणे। मग पर्यावरणामध्ये जे हानी झालेले घटक आहे, उदाहरणार्थ आपले जे काही झाड आहे ते जाळले, मग आपण झाडाच्या बदल्यात आपण झाडं लावू शकतोय काय, तर होय झाड लावू शकतोय। त्याच्यानंतर काय सांगितलंय, जे काही पुनरुज्जीवन करायचं आहे त्याच्यासाठी नवनिर्माणासाठी प्रयत्न केला पाहिजे, परत एकदा त्याची निर्मिती करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे। त्याच्यानंतर कशावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे, मग पहिल्यांदा आपण हानी रोखली पाहिजे। हानी रोखली पाहिजे म्हणजे काय, समजा एक मोठे जंगल आहे, मोठ्या जंगलावरती एखादा प्रोजेक्ट आहे कंपनीचा, तर मग कंपनी जर तिथं उभा झाली तर जंगल नाहीसं होईल। जंगल जर नाहीसं झालं तर आपल्याला ऑक्सिजनची कमतरता भासेल, तर आपण ती जंगल तोडण्याची म्हणजे जंगल तोड होण्यापासून रोखलं पाहिजे, हानी रोखली पाहिजे। त्याच्यानंतर हानी करणारी कृती थांबवली पाहिजे। तेच सांगितलंय, जे कोणते घटक हानी करतात निसर्गाला, ते हानी करणारे घटक किंवा त्यांची कृती थांबवली पाहिजे। त्याच्यानंतर आपण स्वतःहून मानसिकता बदलली पाहिजे। आपली जी काही मानसिकता आहे ती सर्व चेंज केली पाहिजे आपण, म्हणजे पर्यावरणात माझी भूमिका काय असेल किंवा पर्यावरणाचं संवर्धन कसं केलं पाहिजे। सपोज आता आपण काय करतोय, आपण स्वतःहूनच पर्यावरणाला हानी करायला जातोय, जे झाडं आहेत ते तोडण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे ना। मग ते आपण स्वतःहूनच थांबवलं पाहिजे। पुढं आपल्याला सांगितलंय हे कसं टिकून ठेवायचंय। मग जी काही उपलब्ध साधन संपत्ती आहे, जे काही दिलेलं आहे निसर्गाने, ते आपण जपून ठेवलं पाहिजे। पुढं काय सांगितलंय, जतन। याचं जतन म्हणजे याचं संगोपन किंवा जपून ठेवणे आहे ना। कसं जपून ठेवलं पाहिजे हे आपल्याला बघायचंय, कसं जपून ठेवलं पाहिजे। जे उरलेलं आहे त्याचं जतन करून ठेवायचं। समजा एखादी जी वनस्पती आहे किंवा प्राणी आहे, एकदम वल्नरेबल स्पेसिस आहे, म्हणजे एकदम दुर्मिळ प्रजाती आहे, याचं आपण संगोपन करू शकतो, त्याला आपण जपून ठेवू शकतो, शिकारापासून त्याला वाचू शकतोय। ओके, त्याच्यानंतर हानी झालेल्या गोष्टींची पुन्हा हानी होऊ नये म्हणून उपाययोजना राबवणे। मग ज्या हानी झालेल्या गोष्टी आहेत, सपोज एखादं दुर्मिळ प्रजातीच घेऊया, त्याची हानी झाली, हानी म्हणजे काय, आता ती दुर्मिळ झालेली तरी पण लोक त्याची शिकार करण्यासाठी हे करताय। समजा खावल्या मांजर आहे, खावल्या मांजर बघितलेलं आहे का, त्याची तस्करी केली जाते, मग ती तस्करी करण्यापासून आपण रोखलं पाहिजे। त्याच्यानंतर पुढे सांगितलंय अज्ञात क्षेत्रे टिकून ठेवले पाहिजेत। मग जे अज्ञात क्षेत्रे आहे, मग ते जे काही क्षेत्र आहे ते टिकून ठेवलं पाहिजे, म्हणजे पुढच्या भविष्यात जे काही लोक येणार आहेत किंवा पुढची जे काही पिढी आहे त्याच्यामध्ये त्यांचं जतन करून ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर याला प्रतिबंध कसं करू शकतोय, संभाव्य धोके रोखू शकतो आपण। संभाव्य धोके म्हणजे काय, आता आपण जंगलामध्ये गेल्यानंतर आता लोक भरपूर असतात नाही का, त्यांना व्यसन असतंय कशाचं ना कशाचं, मग लोक व्यसन करतात आणि धोका उद्भवतात जंगलामध्ये जाऊन, म्हणजे ती जी काही सिगरेट असेल किंवा पेढी असेल किंवा ती गाडी असेल ते फेकतात, त्याच्यानंतर जंगलाला आग लागते, मग तो एक संभाव्य धोका आहे।
मग आपण तिथं बोर्ड लावले पाहिजे, जनजागृती केली पाहिजे की ते जे काय ते हानिकारक आहे. पुढे काय सांगितलंय, नवीन कृती कार्यक्रम आखणे. त्याच्यावरती नवीन कृती कार्यक्रम, नवीन आराखडा तयार करायचा आहे की पर्यावरणाचं संगोपन कसं केलं पाहिजे, जतन कसं केलं पाहिजे. त्याच्यानंतर पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक, जे पण पर्यावरणाला हानी पोहोचवणारे घटक आहेत ते थांबवले पाहिजेत. मग इथं काय सांगितलंय, पर्यावरणात माझी भूमिका आहे. पहिल्यांदा आपण प्रसार केला पाहिजे, त्याच्यानंतर जी निर्मिती आहे ती पुन्हा एक वर त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे. याच्यावरती म्हणजे हानी करणाऱ्या घटकांपासून नियंत्रण ठेवलं पाहिजे, हे टिकून ठेवलं पाहिजे. पर्यावरणात जे पण घटक आहेत ते टिकून ठेवले पाहिजे. त्याच्यानंतर त्याचं जतन केलं पाहिजे आणि त्याच्यावरती प्रतिबंध म्हणजे रोख ठेवली पाहिजे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं आपल्याला, जैवविविधतेची संवेदन क्षेत्रे. मग संवेदन क्षेत्रे म्हणजे काय की जगामध्ये भरपूर असे संवेदन क्षेत्रे आहेत, म्हणजे आता ते वाचून ठेवलेले आहेत. ओके, मग इथं काय सांगितलेलं आहे आपल्याला, जगातील जैवविविधतेच्या संवेदन अशा 34 स्थळांची नोंद केलेली आहे. मग पेपरमध्ये, बोर्डच्या पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, जगामध्ये एकूण किती संवेदन क्षेत्रे आहेत पर्यावरणाचे, तर एकूण किती आहेत, 34 आहेत. त्याच्यानंतर या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.7% भाग व्यापला. जर आपण पृथ्वीला जर 100% म्हटलो, किती टक्के, 100%, तर याच्यापैकी 15.7% भाग त्या संवेदन क्षेत्रांनी व्यापलेला आहे. पुढे काय सांगितलंय, आज सुमारे 86% संवेदनक्षम क्षेत्रे आधीच नष्ट झाले आहेत. किती टक्के, जर 100% त्या काळी संवेदन क्षेत्र होते तर त्याच्यापैकी किती राहिलेत आता, म्हणजे 84 नष्ट झाले. म्हणजे टोटल किती संवेदनक्षम क्षेत्रे राहिली, 16%. पुढे सांगितलंय, सध्या फक्त 2.3 पृष्ठभागावर, पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अखंड अवशेष शिल्लक आहेत. मग किती टक्के पृथ्वीचा भाग आहे, 2.3%. 2.3% म्हणजे काय, किती टक्के त्याच्यावरती संवेदनक्षम क्षेत्रे, 16%. पुढे काय सांगितलंय, यामध्ये 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. यामध्ये किती वनस्पती आहेत, 1,50,000. संवेदनक्षम क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र जे सध्याला फक्त उरलेले आहेत, शिल्लक उरलेले म्हणूयात, आहे की नाही, उरलेले आहेत. उरलेले आहेत म्हणजे काय, जे फक्त त्या भागातच दिसू शकतात, फक्त त्याच भागात दिसू शकतात. कोणत्या भागात, समजा आपला बेंगॉल टायगर, बंगालचा जो वाघ आहे की नाही, बंगाल वाघ म्हटलं जाते, त्याला इंग्लिशमध्ये बेंगॉल टायगर म्हटलं जातंय. तो फक्त बंगालमध्येच बघायला भेटतोय. जर त्याची शिकार केली तर तो पूर्णतः नष्ट होऊ शकतोय. पण फक्त हा जो बेंगॉल टायगर, तो काही इंग्लंड किंवा लंडन मध्ये भेटेल का, अजिबात नाही. तो फक्त त्याच भागात भेटणार. कोणत्या भागात, जो उरलेला भाग आहे, पृथ्वीचा जो उरलेला भाग आहे त्याच भागात भेटणार. आणि याला संवेदन म्हटलं जातंय. संवेदन म्हणजे काय, संवेदना होतात त्याला, म्हणजे ते थांबू शकते. एकेकाळी हे पूर्णतः नष्ट होऊ शकते. ओके, पुढे काय सांगितलं आपल्याला, ज्या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. किती टक्के, 1,50,000 वनस्पतीच्या प्रजाती आहेत. टोटल किती टक्के, 50% आहेत. पुढे काय सांगितलंय, भारताचा विचार करता 135 प्राणी प्रजातींपैकी 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. मग किती प्रजाती आहे भारतात, प्राण्यांच्या 135 प्रजाती. त्याच्यापैकी 85 प्रजाती कोणत्या भागात, ईशान्य भागात. दिशा माहितीये का, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, या देशामध्ये ईशान्य भागातच 85 म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त प्रजाती बघायला भेटतात. त्याच्यानंतर पश्चिम भागात किती, 1500हून अधिक प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. प्रदेशनिष्ठ म्हणजे त्याच प्रदेशात राहतात, दुसऱ्या प्रदेशात जात नाही. त्या टोटल किती आहे, 1,500 आहे. आणि त्याच्यातून सांगितलंय, जगातील एकूण वनस्पती प्रजातींपैकी 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. मग अशा वनस्पती ज्या 50,000 किंवा 50,000 पेक्षा जास्त आहे ते जगामध्ये आहे, म्हणजे ती जागा सोडून जाऊ शकत नाहीत किंवा जात नाहीत. जगातील ही जैवविविधतेची संवेदनक्षम क्षेत्रे कुठे आहेत याविषयी अधिक माहिती मिळवा. मग कोणकोणती क्षेत्र आहेत ते आपल्याला बघायचंय. काय काय सांगितलंय, 34 स्थळ आहेत जैवविविधतेची. त्याच्यानंतर त्याच्यापैकी 15.7% भाग व्यापलेला आहे त्यांनी, म्हणजे 86% संवेदन क्षेत्र आधीच नष्ट झालीत. त्याच्यानंतर 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदन क्षेत्राचे अखंड अवशेष सध्याला शिल्लक आहे. त्याच्यानंतर 1,50,000 वनस्पतींच्या प्रजाती आहेत, ज्या की 50% भाग व्यापतात. त्याच्यानंतर भारतात 135 प्रजाती आहे, ज्या की 85 प्रजाती ईशान्य प्रदेशात आहे. आणि त्या सोडून 135 सोडून 1500हून अधिक कोणत्या प्रदेश आहे, पश्चिम घाट. त्याच्यानंतर सांगितलंय वनस्पती, जगातील एकूण वनस्पतीपैकी 50,000 प्रदेशनिष्ठ वनस्पती आहेत.
ओके, हे फक्त वाचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती जादा प्रश्न विचारला जात नाही, याच्यावरती विचारला जाऊ शकतो, मागच्या याच्यावरती विचारला जाऊ शकत नाही. त्याच्यानंतर धोक्यात आलेली देशातील 3 वारसास्थळे, हे फक्त लक्षात ठेवा कोणते कोणते 3. ओके, पहिला आहे पश्चिम घाट. कोणता आहे? पहिला आहे पश्चिम घाट. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? मानस राष्ट्रीय उद्यान. कोणतं? मानस राष्ट्रीय उद्यान. आणि त्याच्यानंतर काय? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. 3 हे 3 वारसास्थळ हे काय धोक्यात आलेलं आहे. धोक्यात म्हणजे काय? तिथलची प्रजाती नष्ट होण्याच्या कगारवरती. ओके, पश्चिम घाटी पहिला, दुसरा मानस राष्ट्रीय उद्यान आणि तिसरं काय? सुंदरबन राष्ट्रीय उद्यान. याच्यामध्ये काय वाघ आहेत, कोणत्या राज्यात हे सगळं दिलेलं आहे. ओके, ज्यादा काय मोठं लेक्चर नाही, छोटंच लेक्चर होणार आहे. त्याच्यानंतर धोक्यात आलेल्या प्रजातींचे वर्गीकरण. मग कोणकोणत्या धोक्यात आलेली प्रजाती हे फक्त वाचायचं. संकटग्रस्त प्रजाती. कोणत्या? संकटग्रस्त प्रजाती. इथं सांगितलंय या प्रजातींची संख्या अत्यंत कमी उरलेली असते, म्हणजे दुर्मिळ आहे. त्याच्यानंतर सांगितलंय त्यांचा अधिवास इतका संकुचित झालेला असतो की विशेष उपाययोजना न केल्यास नजीकच्या काळात प्रजाती नष्ट होऊ शकतात. काय काय सांगितलंय? ह्या प्रजाती अत्यंत संख्येने कमी आहेत. त्याच्यानंतर ह्या एकदम संकुचित प्रवृत्तीच्या आहेत, म्हणजे थोड्या राहिलेल्या आहेत आणि ह्या प्रजाती नष्ट होऊ शकतात येणाऱ्या काही काळात. उदाहरण काय? लायन टेल्ड ऑनर किंवा तन्मोर. आता लायन टेल्ड ऑनर, वानर माहिती आहे का? हे वानर आहे का नाही? माकड असतं, वानर असतं. ओके, हे वानर येते. ओके, त्याच्यानंतर काय सांगितलंय पुढं? दुर्मिळ प्रजाती. दुर्मिळ म्हणजे ज्या एकदम कमी बघायला भेटतात. त्याच्यापैकी या प्रजातींची संख्या बरीच कमी असते. इथं कमी दिलं, इथं बरीच कमी सांगितलंय. या प्रजाती स्थान विशिष्ट असल्याने जलद गतीने नामशेष होऊ शकतात. स्थान विशिष्ट म्हणजे या स्थानात या सापडतात. आता मगर नदीतच सापडले आहे का नाही? एकदम दूर नदीत सापडले, आपल्या या जवळच्या नदीत नाही सापडत. ओके, मग या स्थान विशिष्ट आहेत, तेवढ्या स्थानात भेटतात म्हणून ह्या लवकर नष्ट होऊ शकतात. म्हणजे शिकारी काय करणार त्यांना माहिती आहे, तिथंच भेटतात, म्हणजे ते जाळं लावणार आणि त्यांना पकडणार. याचं उदाहरण काय? रेड पांडा किंवा कस्तुरीमुख. रेड पांडा कुठे दिला? हा बघा रेड पांडा, हा दुर्मिळ प्रजातीचं एक उदाहरण आहे. त्याच्यानंतर काय सांगितलं आपल्याला पुढं? संवेदनशील प्रजाती. या प्रजाती अशा असतात ज्या लाजाळू असतात, पण जास्त करून पुढे येत नाही, जास्त करून दिसत नाही. इथं काय सांगितलं? या प्रजातींची संख्या अत्यंत कमी असते आणि सातत्याने घटतच राहते. पहिल्या प्रजाती आहे जे जिवंत राहू शकतात पण संख्या कमीच असते. दुसरे आहेत म्हणजे पहिल्या आहेत, दुसरे आहेत ज्या की नाही का एकदम कमी असतात त्यांची संख्या, पण ते जगू शकतात. पण इथं काय सांगितलंय? यांची संख्या, या प्रजाती कमीच आहेत पण यांची संख्या सातत्याने घटत राहते, म्हणजे वाढत नाही. रिप्रोडक्शन म्हणजे काय आपण म्हणतो त्याला नाही का, पुनरावृत्ती होत नाही त्यांची. पुढे सांगितलंय सातत्याने घटणारी जीवसंख्या हेच या प्रजातींबाबत चिंतेचे कारण आहे. उदाहरणार्थ पट्टेरी वाघ किंवा गिरजिस्य. पट्टेरी वाघ म्हणजे आपले जे पिवळ्या कलरचे असतात ना, सट्टे पट्टे असतात त्यांच्या अंगावरती, ते दुर्मिळ होत चाललेत. किंवा सिंह हे भारतातून कमी होत चाललेले, बिबट्या सुद्धा कमी होत चाललेले, चित्त तर एकदमच कमी आहेत. भारतातून नामिबिया या देशातून भारतात चित्ते मागावं लागले होते, कारण की चित्त्यांची संख्या काय झाली होती? कमी झाली होती. ओके, मग याची उदाहरण लक्षात ठेवायचे. पुढं काय सांगितलंय? अनिश्चित प्रजाती. या प्रजाती धोक्यात असल्यासारखे भासतात. काय सांगितलंय? धोक्यात असल्यासारखे भासतात, मात्र त्यांच्या वर्तनाच्या काही सवयीमुळे, म्हणजे उदाहरणार्थ बुरजेपणामुळे, म्हणजे काय? बुजरेपणामुळे, म्हणजे काय? आळशीपणा. कशामुळे? आळसामुळे अशा प्रजातींबाबत कोणतीही विशिष्ट आणि ठोस माहिती उपलब्ध नसते. शेकरूखार याचं उदाहरण आहे. शेकरूखार सगळ्यांनी बघितलेले, पण छोटी शेकरूखार बघितलेली, कधी मोठी बघितली का? या प्रजाती असतात लाजाळू. कशा असतात? लाजाळू असतात, म्हणून या बाहेर निघत नाहीत. आजूबाजूला बघतात, कोणी नसलं फळ पडलेलं असलं तर उचलतात आणि परत घरी जातात. ओके, या प्रजाती एकदम दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. काय काय? संकटग्रस्त प्रजाती. उदाहरण लक्षात ठेवा: लायन टेल्ड ऑर्डर तन्मोर. दुर्मिळ प्रजाती रेड पांडा कस्तुरीमृग. संवेदनशील प्रजाती वाघ सिंह. आणि अनिश्चित प्रजातीमध्ये कोण सांगितलेलं आहे आपल्याला? शेकरूखार. पुढं आपल्याला हे वानेर आणि रेड पांड्याचं चित्र घेतलं होतं मी तुमच्यासाठी. दिनविशेष. आता दिनविशेष दररोज परिपाठामध्ये होतातच, पण एवढं लक्षात ठेवायचं, जागतिक जैवविविधता दिन 22 मे रोजी साजरा केला जातोय. कधी? जागतिक जैवविविधता दिन 22 मेला साजरा केला जातोय. हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हा येतोय पेपरला 1 मार्कसाठी, MCQ साठी. पुढं जागतिक वन्यजीव निधी. आता इथं काय सांगितलेलं? एक निधी, त्याला WWF म्हटलं जात आहे, आपले ते WWE वाणी नाही. ओके, जागतिक वन्यजीव निधी या संघटनेने 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला,
जो निधी आहे त्यांनी 2008 साली एक अहवाल प्रकाशित केला. त्या अहवालानुसार गेल्या 35 वर्षांमध्ये, किती वर्षांमध्ये? गेल्या 35 वर्षांमध्ये म्हणजे 1980 पासून पुढे 1975 ते 2005 पर्यंत जगातील प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे 30% प्रजाती नष्ट झाल्या आहेत. काय सांगितलंय? हा जो वन्यजीव निधी आहे यांनी 2008 साली अहवाल सादर केला, म्हणजे एक लिस्टच तयार केली, डायरेक्ट माहिती तयार केली पूर्ण. टोटल गेल्या मागच्या 35 वर्षामध्ये म्हणजे 1975 पासून 2005 पर्यंत जगातील कोणत्या प्राण्यांच्या सर्वसाधारणपणे प्रजाती नष्ट झाल्या आहेत? किती टक्के? 30% प्रजाती नष्ट झालेल्या आहेत. एवढं लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो. ओके, एकदम सोपा धडा होता. याच्यावरती ज्यादा काही प्रश्न विचारला जात नाही. 3 ते 4 मार्क किंवा 4 ते 6 मार्कवरती विचारला जातोय. जे जे येऊ शकते ते मी तुम्हाला सांगितलंय. दुर्मिळ प्रजातीची उदाहरणं बघायची आहेत. चला तर आजच्या लेक्चरला इथेच थांबूयात. आपला हा धडा पूर्णतः संपलेला आहे. उद्याच्या धड्यात लवकरच म्हणजे जो काही पुढचा धडा आहे, धडा क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने आपण बघणार आहोत. चला तर इथेच थांबूया. जर तुम्ही चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.